मध्ये शपथविधीचा कार्यक्रम आज आपण संपन्न केलेला आहे. काय सांगाल? गुरसाळ्यातील बहुजन समाजाने माझ्या मुलीचा आणि माझा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता. मुलीला तर येता आलं नाही, कारण सत्कारात आणि बाकीच्या निवडणुकीच्या प्रचारात बी आम्ही दोघं पण नाही. त्याच्यामुळं इथं मी आलो आणि मी आल्यानंतर मी माहिती घेतली इथं. आता मला विधानसभेला तर जात स्वरांचा प्रताप माहीत होता. आता तुम्ही झेडपीला बी पंचायत समितीला बी तुम्ही योजनाच लागू केली की पवार साहेबांनी चांगली योजना लागू केली. उत्तम जानकर जात चोर योजना इथं लागू केली. बारामतीत बी करताय धंदा. काय करताय तुम्ही? आणि माझा पवार साहेबांना सवाल आहे, सगळ्या पवार कुटुंबांना ही काय लावलं आहे धंदा? आमच्या ह्या लेकरा बाळांचं वजं वाटोळं करणार आहे का? ही जी लेकरं बाळ आहेत ना, ही उद्याची आंबेडकरी अनुभव आहेत. आणि आम्ही रक्ताचं पाणी ह्यांच्या आईबापत नाही, आम्ही आमच्या अख्खा बहुजन समाजाने रक्ताचं पाणी करून ह्यांना शिकवून मोठं करायचं म्हणतोय. तुम्हाला व्हायचं आहे व्हा की तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, जात चोरून व्हा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हा. तिथं बी तुम्ही जात चोरून जावा, तिकडं करायचं आहे काय करायचं. पण आमच्या लेकरा बाळाचं वजं वाटोळं नाही ना होऊ देणार. उद्या तुम्ही सरसकाट इकडं जातीचं दाखलं चाललेत. आमच्या बारामतीमध्ये निरावागत गटात देवकाद्याला SCचा दाखला दिला आहे. आणि दाखला कुठला दिला आहे? तुमच्या जिल्ह्यातनं दिला आहे. आणि मग ही काय धंदा लावला आहे? आज तुम्ही निवडणुकीतल्या जागा हडप करणार, उद्या तुम्ही आमच्या शिक्षणातल्या जागा घेणार, परवा दिवशी कॉलेजमधल्या घेणार, मग तुम्ही नोकऱ्यातल्या घेणार. आमचा शिपाई तरी होईल का ग्रामपंचायतला? आम्ही ह्याच्या विरोधात शपथ दिली मी यांना. देणार नाहीत मत आता कोणाला. उत्तम जानकरला आव्हान आहे माझं. जात चोरी आता चालणार नाही. बसलो की शांत बसलो, पण तुम्ही आता सरसकटच जातीचं दाखलं द्यायला लागलाय. अरे काय कुठला धंदा काढलाय येऊ? आमचं वजं वाटोळं. मग पोराचं लग्न करताना बरं जातीतलंच केलं. ती इकडं करायचं होतं की पोरीचं करावं. महारावडण मांगावडण नीट होतील की. पण तुम्ही लग्न करताना सोयरीक जमावताना जातीत आणि निवडणूक लढवताना जात चोरायची. नाही, ही धंदा बंद करा ना. ही धंदा चालणार नाहीत. आणि पवार साहेबांनी असलं करूच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीत बी ही केलं आहे, हिथं बी केलं आहे. हे काही चालू देणार नाही. त्याच्यामुळं समाजाला शपथ घेतलेली आहे. माळशिरस तालुक्यातील जात चोरांना आंबेडकरी चळवळीचं काय आव्हान असणार आहे? आंबेडकरी चळवळीचं जात चोरांना आव्हानच असणार आहे. आत्ता आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक कार्यकर्त्याला आम्हाला निवडणुकीचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या लेकरा बाळाचं भविष्य पडलंय. निवडणुकीला उभा राहताय म्हणजे शिक्षणात येचाल, कॉलेजमधलं आरक्षण घेचाल, नोकऱ्यातलं घेचाल. आणि मग आमचं काय होणार? आमच्या गळ्यात गाडगं बांधायचं आहे का? आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 100 का 150 तर जातीचं दाखलं खोटं निघाले तिथं. आणि SCचं काढलेत. 100% बरोबर आहे. हां, मग ह्याच्या विरोधात बोलणार कोण? ह्याच्या विरोधात मी बोलणार. आणि सगळ्या माळशिरस विधानसभेत बोलणार. सगळीकडे जाऊन बोलणार. माझ्या आता 29ला 30ला मी माळीनगरला बी सभा घेतोय. मी सांगोल्यात बी घेतोय. सगळीकडे जाऊन बोलणार. हे नाही चालणार, असं चालू देणार नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी कष्ट घेतलेलं आहेत ती काही फक्त आमच्या एकट्या बौद्ध समाज किंवा मातंग समाज, चर्मकार समाज किंवा दलितांसाठी नाही. या देशातल्या प्रत्येक दगड मातीचं सुद्धा संरक्षण बाबासाहेबाच्या कायद्याने केलेलं आहे. रांडावबाईला देशाचे प्रधानमंत्री बाबासाहेबांनी संविधानाने केलेले आहे. नाही तर इंदिरा गांधी काही देशाचे प्रधानमंत्री झाले असते? सोनिया गांधी नवरा मेल्यानंतर बी राष्ट्रीय अध्यक्ष कसे काय झाले? बाबासाहेबाच्या संविधानाने झालेत. आणि ती संविधान आम्हाला तुम्ही पाठीमागं सांगत होता बदलणार आहे. कुणाचा बाप बदलू शकत नाही. बाबासाहेबाची ही लेकरं जिवंत आहे. ते आमचं म्हातारं जिवंत आहे. म्हातारं खाला उठा येत नाही तरी मारून टाकल. ही काय तुम्ही सांगताल ना. आम्ही आता येडपट समजला आम्हाला का? आम्ही बिडावरून आलोय. आम्हाला सगळं समजतंय. आमच्या बारक्या पोरांना बी कळतंय. आता मी ही गावात सत्कार केला. मी त्या सत्काराबद्दल सर्व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय, जिथं जिथं जात चोरी झाली तिथं तिथं काळूराम चौधरी जाणार आणि त्या जात चोरांना जागा दाखवणार म्हणजे दाखवणार.